पावसाला काय झालं असेल? काय झालंय त्याला आता भाजायला पाहिजे. ते आता कसं भाजायचं? हां, पाऊस भाजायचा माहीत नाही तुम्हाला म्हणा. अहो, पोरग्याला उघडं उभं करायचं हुंबऱ्यावर, चुलीतला इस्तू आणायचा आणि घरातल्या मोठ्या माणसानं त्या ढेंगतनं बाहेर इस्तू फेकायचा. ते बाहेर फेकला म्हटलं की पाऊस बंद. अशी ती पाऊस भाजायची प्रथा आमच्याकडे चालू होती. आम्ही केलेली आहे ती प्रथा आणि पाऊस थांबलेला आहे. आता थांबतो की नाही कुणास ठाऊक. कारण का माहिती आहे का, तो पाऊस भाजल्यावर थांबायला लय पुण्यवान माणूस लागतो. पापी माणसाला ते काम जमत नाही. अहो, म्या बी 4-5 वेळा पाऊस भाजला तेव्हा बंद झालता. म्हणजे तुम्ही पुण्यवान काय? आता पाऊस भाजून दाखवा बघू. त्याचं काय आहे, दाखवेल असता. खरं रिटायर झाल्यापासून जरा बिचाललंय हो. जरा नादावलं इकडं तिकडं, त्यामुळं पूर्वी इतकं पुण्य नाही. म्हणून आता पाऊस काय भाजता येणार नाही.